कुडाळ तालुक्यातील झाराप येथे कार्यरत असलेल्या भगीरथ प्रतिष्ठान संस्थेला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी भेट देत तेथील कार्याची माहिती जाणून घेतली। यावेळी खासदार नारायण राणे यांनी संस्थेच्या लोकाभिमुख कार्याचं कौतुक केलं। यावेळी त्यांच्या समवेत सौ नीलम राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, डॉ मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळचे माजी सभापती मोहन सावंत, संजय वेंगुर्लेकर, रुपेश कानडे, झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर आदी उपस्थित होते। यावेळी डॉ प्रसाद देवधर यांनी संस्थेचे कार्य आणि एकंदरीत वाटचाल विशद केली, तर डॉ हर्षदा देवधर यांनी खासदार राणे यांचे आभार मानले। ज्येष्ठ मूर्तिकार विलास मळगावकर यांनी गोमय गणपती मागची भूमिका विशद केली, तर प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संतोष तेली, विकास धुरी, पप्पू ठिकार, दीपक सामंत, नारायण चेंदवणेकर, संतोष झारापकर, अभय परब, अंकुश माझगावकर, संजय झारापकर, मनीषा धुरी, रवींद्र प्रभू देसाई, नवीन मालवणकर यांनीही आपल्या विभागातील कार्याची माहिती दिली। खाती तुमच्याकडे सगळी 11 खाती पाहिजे ज्यांनी आपला अभ्यास सांगितला। ही डिपार्टमेंट आहे जे सरकारच करताय। आरोग्य खातं, कृषी खातं, एवढी खातं ती तुम्हीच नेमली आहे। सरकारला रिसोर्सेस करारूपाने मिळतो, तुम्हाला रिसोर्सेस नसलेली संस्था देणगी ठीक आहे, कोणा मनाला वाटलं नाही तर ती गोष्ट वेगळी आहे, पण तुम्ही चालवताय किती वर्ष? 25 वर्ष। हा फार मोठं काम आहे, कार्य। या जिल्ह्यातल्या लोकांना त्यागाची कदर नाही, कार्याची जाणीव नसलेला असा जिल्हा असं मी मानतो। मी पण 35 वर्ष धावतोय, करतोय। नाही, सुरुवातीला वहिनी गावी येताना, इकडे येताना पत्नी पाकिट भरून द्यायची। काही वर्षाला बोलले नाही मी पैसे देणार ना, तिकडे येताना खाली करून येतात आणि जाताना भरून जात। काय गुण आहे मध्ये? इथे किती पैसे आणा साहेब, खरं इथे पैसे परत जाताना कोणी माणूस येऊ खाली होऊनच जात। बँक फक्त भरलेली असते। तुम्ही जे करताय ना, मूल्यमापन करू आणि कोणाला सांगू नका मूल्यमापन साहेब। कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हाच माणसाला यशस्वी होतो। एक विषय तुम्ही त्याच्यात समजत करा, याच्या जिल्ह्यातल्या लोकांना काय जाणीव करून द्यायचं। हा जिल्हा जास्त करून हिंदूंचा जिल्हा आहे। चाली रीती, संस्कार, मॅनर्स, केलेल्या उपकाराची जाणीव, आपली प्रगती कशी साध्य करायची यासंबंधी काही मार्गदर्शन होणं आवश्यक आहे। प्रोजेक्ट तुम्ही द्या, पण त्याला कळलं पाहिजे, कोणीचा धंदा करायला पाहिजे। यात पैसे आहेत, मराठ्यांनी नाही, इकडे प्रवृत्ती आहे। मुलं 10वी 12वी झाली, मातीत हात घालत नाही, त्या मातीवरच म्हणा तुमची फाउंडेशन इमारत उभी आहे ना आयुष्याची, मग मातीसाठी काय हात घालू नये? एक उदाहरण म्हणून सांगतो, वेळ नाही तरी मी पशुसंवर्धन आणि डेअरी आणि मत्स्य विभागाचा मंत्री झालो, तेव्हा माझ्याकडे 7 खाती। मला वाटलं चला कोकणातल्या लोकांना व्यवसायाची जाणीव करून द्यावी। मला हॉटेलकडे जाणवलेला, त्याच्या मागे एक शेड बांधली आणि तिन्ही गोष्टी पोल्ट्री केली, गोटफार्मिंग केलं, काही गायी आणून ठेवल्या। आणि ज्याने कोर्स केलाय डेअरीचा त्या मुलांना कामाला ठेवलं। जाणवडीतील जे मुलं होती जवळपास 8 दिवसांनी माझ्या मॅनेजरला म्हणत दादा येऊन जातो। हा नाही येऊन, मी गेलो गावी, हॉटेलच्या मागे गेलो। का सर एकही मुलगा नाही? म्हटलं काय आलं? नाही म्हणे आम्हाला शेणात हात घालायचा नाही, आम्ही नाही करू शकतो, दुसरी माणसं शेणात हात घालायला। अच्छा, जवळच राहतात ना, जरा बोलवा ना। बसतो तोपर्यंत बोलवलं, काय रे बाबा का सोडून गेलास? कोर्स केलास ना? नाही सर, शेणात हात घालूच नाही। का? ठीक, नमस्कार, जा। शेणात हात घालून नाही तर प्रश्न काय मार्गदर्शन करून का? हवी शिकलाय ना, आणि दुसरं नॉन मॅट्रिक, ती मोठी डिग्री आहे, इकडे फार आहे आपली सगळीकडे कोकणात।
छाती पुढे येते सांगता नॉन मॅट. मग मी भैये मागतो आणि भैये ठेवले. आमचे पत्रकार मित्र इथे आहेत का माहित. दुसरा पेपर हेडलाईन, राणेंच्या गोट्यात युपीचे भैये. हेडलाईन करायचं काय. आधी माणसं जायत ना इकडे काय माहित नाही. काय न करता तुम्ही तर वाचता रोग, काय न करता रोग प्रश्न मिळवत. आधी बघ अनेक मी काढू शकतो किती हे पत्रकारांनी तोंडावर सांगतो काय करतो. अग्रलेख वाचा, मार्गदर्शन आहे, कुठल्या व्यवसायाचा आहे, कामाचा आहे, कार्याचा आहे, जिल्ह्यातील लोकांच्या बेकारीचा आहे, दरडोई. पण कुठलं मार्गदर्शन कुठल्या अग्रलेखात तुझ्या वृत्तपत्र दाखव नाही. म्हणून सांगितलं ना आत्मस मी काही पाहत नाही. मान्य बाळासाहेबांनी अनेक वर्ष मला सानिध्य मिळालं, मार्गदर्शन. नारायण मनाची श्रीमंती ठेव. गरीब गरीब म्हणायचं नाही. गरीब म्हणून कोण तुला पैसे आणून देणार नाही. अरे गरीबावर मात करण्यासाठी तुझी बुद्धिमत्ता, तुझी ताकद आणि वेळची संगड घाल आणि तू श्रीमंत हो. साहेबांची आज सांगा सरकारचं काम मी सांगत होतो. आज देवदर हे सरकार म्हणून काम कर. परवा जरुरी 11 तारीख तुमची मुद्दाम ओळख देवेंद्र फडणवीस यांची करून दे. माझा मित्र आहे. आपण जर एकांताचं तिथे भेटलो चहा घेताना मी सांगेन देवेंद्र तुझ्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये चांगलं काम प्रॅक्टिकल आहे. नाही तो काय ना असेल तू का रागवून. पण खरंच हे याचं प्रसार तुमच्या कामाचं कार्याचं गावागावात जाऊ. तुम्ही जी संख्या सांगता ना संख्या सांगू ना एवढा अपुरा आहे. अजून पोचायचं आहे. अजून आपल्या 100 मीटर धावताना 5 धावलो, 10 मीटर 99 झाले 100. तर 100 आकडावर नाही आयुष्यभर. हे एस एस जोशींचं भाषण दादरला व्यसन व्याख्यानमालेत ऐकलं होतं. ते वाक्य बोलला मी आज अजून लक्षात ठेव. माणूस जन्मापासून मृत्यूपर्यंत विद्यार्थीच असतो, कधी संपत नाही. अभ्यास आणि ज्ञान कधी घेण्याचं संपत नाही. तुमचं तेच आहे. मी 25 वर्षात मोदलत नाही हो. करताय अनेक अडचणी आल्या असतील, अमुक असतील, कोणा सांगितल्या नाही. काही भागवत गेला असं तुम्हाला वहिनीची साथ आहे. आणि म्हणून मी सांगतो तुम्ही मला आमची गोशाळा पाहिली आणि जे काय तुम्ही बोलला त्यांनी मला सांगितलं साहेब. त्या तुमच्या शब्दांना, वाक्यांना, तो पॅरेग्राफला किंवा लेखाला मराठी भाषेत तुमचे आभार. माझ्याकडे शब्द परवापासून शोधतो, अजून मिळाला नाही का पुस्तकातून नाही. हा मनाचा मोठेपणा आहे. दुसऱ्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे आणि तो तुमच्यात आहेच आहे. काही कमी पडणार नाही अशा व्यक्ती, काही कमी पडत नाही. चांगलं म्हणता. मी का पैसे देऊन बोलवलं नाही, पैसे देऊन बोलायला लावलं नाही, तरी बोललात तुम्ही छान. साहेब माझी एक सवय, पत्नी कधी कधी रोखते, आता जास्त झालं का आपोआप घेतलं जाणार. एक सांगतो वहिनी, एक मालवणी म्हण आहे, पण ती लहानपणी मुंबईत गेली माझी, मालवणी म्हणेमुळे शिकलं नाही. पण असं होतं मामाकडे आई वडिलांनी शिकायला ठेवलं मुंबईत 12 वर्षाचा.